चला आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि लाडक्या भाच्याचं मामाच्या घरी स्वागत आगमन। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। चला सकाळची वेळ झालेली आहे। मला आहे ना स्वयंपाक बनवायचा होता, नाश्ता वगैरे झालेला होता आणि पूजेसाठी ना मस्त आता गिलक्याची पातळ भाजी बनवते। डिलिव्हरी नंतर गिलक्याची भाजी खायला चालते, तर यामध्ये ना शेंगदाणे थोडंसं खोबरं वगैरे टाकूनच करणार आहे मी। तर 2 गिलके मी स्वच्छ धुवून घेतली आणि कापून घेते। याला पडवळ पण म्हणतात बरेच जण, बरीच वेगवेगळी नावं आहे गिलक्याला, पण आमच्याकडे गिलकच म्हणतात। काल व्हिडिओ काही आला नाही तुम्हाला, कारण मला व्हिडिओ एडिटिंगला आणि व्हॉइसओव्हरला काही जमलं नाही, घरामध्ये पाहुणे वगैरे आलेले होते आणि कालचा दिवाळीचा व्हिडिओ पण तुम्हाला थोडासा उशिराच येईल। तर आपले व्हिडिओ थोडेसे उशिरा आले तरी नक्की बघा, कारण खूप घरामध्ये काम पण असतं आणि आता पूजाकडे पण लक्ष द्यावं लागतं, बाळालाही घ्यावं लागतं, त्यामुळे थोडासा माझ्या कामाचा लोड वाढलेला आहे। तर त्यामुळे मग तुम्हाला जसे व्हिडिओ येईल ना तसे मी एडिट करून शेअर करेल नक्कीच। तर आता इथे गिलक्याची भाजी एकदम सिंपल पद्धतीमध्येच केली आहे। थोडासा लसूण जिरं फोडणीला टाकला, हळद टाकले आणि गिलके थोडेसे आता परतवून घेते तेलामध्ये। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे, खोबरं आणि हिरवी मिरची एकच टाकली, खूप जास्त काही तिखट भाजी बनवत नाही आहे। चवीनुसार मीठ टाकलं आणि वाटण टाकून पाणी टाकून ह्या भाजीला 5-10 मिनटं फक्त उकळी आणायची। गिलकं लगेच शिजतं पाण्यामध्ये, त्याला जास्त वेळही लागत नाही आणि छान झालेली होती भाजी, पूजाला पण आवडली। तर डिलिव्हरीनंतर जास्त करून पातळच भाज्या खाव्या लागतात, म्हणजे बाळाला दूध वगैरे व्यवस्थित येतं। खूप जास्त सुकं किंवा कोरड्या भाज्या चालत नाही खायला आणि नाश्ता पण थोडासा पातळ वगैरे करावा लागतो। बाजरीची पेज वगैरे असंच देते मी पूजाला सकाळी। सध्या तरी थोडंसं नॉर्मल मी ना लाल तिखट टाकलं यामध्ये आणि बाजूला शेगडीवरती गरम पाणी करत ठेवलेलं होतं। आता यामध्ये पाणी टाकते आणि भाजीला ना शिजू देणार आहे। ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत चुरून मस्त लागते, तर एक टाईम चपाती एक टाईम भाकरी। हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। आणि ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची जाऊ दे। चला दुपार झालेली आहे, मी हॉस्पिटलमधून सकाळी घरी आली। खूप पसारा होता घरामध्ये, कारण सर्व काही आवरायचं होतं। आज पूजाच्या रूमला वॉलपेपर लावायचा होता, पण आम्ही ना लावण्याचा प्रयत्न केला, पण प्लॅस्टर वगैरे थोडंसं ओलसर होतं, म्हणजे भिंतीला असा गारवा होता ना, त्यामुळे ते काही त्याला लागत नव्हतं। म्हणून मग आम्ही पुन्हा कलरिंगवाला बघितला, पेंटरला बोलवलं आणि कलर देऊन घेतला। तर हे बघा पिंक रंग दिलेला आहे, म्हणजे घराच्या वास्तुशास्त्रानुसार हा कोपरा आग्नेय येतो, तर म्हटलं पिंक किंवा अबोली असा रंग देऊ। तर हा थोडासा असा बेबी पिंक रंग दिलेला आहे आणि पूजा पण बोलली होती की गुलाबीच रंग दे रूमला, तर थोडासा ओला आहे, आत्ताच इतक्यात रंग देऊन झालेला आहे, तर थोडंसं सुकतंय। हे बघा संपूर्ण रूम अशी दिसते। तर इथे ना बेड वगैरे टाकणार आहे आम्ही आणि रूमची थोडीफार सजावट करायची आहे। तर चला आम्ही कशी सजावट करणार, पूजाच्या बाळाची आणि पूजाची एंट्री कशी होणार, सर्व काही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आणि मी आता गाऊन घातलेला आहे, कारण खूप आवरायचे मला। खालची फरची वगैरे सर्व काही क्लीन करून घेते, पुसून घेते स्वच्छ, खिडकी वगैरे। तर हे बघा पूर्ण खाली ना अशी घाण आहे, तर ही फरची ग्रे कलर थोडासा आहे पण खूप खराब झालेली, तर मी आता हे सर्व काही स्वच्छ करते। आदल्या दिवशी राहुलने ना भिंतीला वॉलपेपर लावण्याचा प्रयत्न केला, पण भिंतीना नवीन असल्यामुळे वॉलपेपर काही त्याला व्यवस्थित चिटकत नव्हता, त्यामुळे मग त्याने काही लावला नाही। नंतर मग आम्ही कलर द्यायचं ठरवलं, तर कलर दिल्यानंतर कलरचा इतका वास वगैरे अजिबात येत नव्हता, कारण आम्हालाही वाटलं की बाळाला कलरचा स्मेल सहन होतो की नाही, पण दिल्यानंतर समजलं की इतका काही त्याचा स्मेल येतच नाही आहे। तर मग मी इथे आता पुन्हा थोडासा कलर देते, कारण पेंटर गेला होता निघून घरी जेवायला, जवळच राहतो त्यामुळे तो जेवायला घरी गेला आणि तेवढ्या वेळामध्ये मी पुन्हा एक डबल हात दिला। राहुलला बोली अजून एक हात दिल्यानंतर भिंती थोड्याशा छान दिसतील, अजून डार्क दिसतील, नाहीतर मग थोडासा काळपट कलर दिसत होता आधीचा।
आणि मला कलर देता येतो. पहिले आमचं जुनं घर होतं, छोटंसं होतं, त्यावेळेस आम्ही स्वतःच कलर द्यायचो ब्रशने, रोलने. त्यामुळे मग मला प्रॅक्टिस आहे, सवय आहे. तर मी पुन्हा एक हात दिला आणि त्यानंतर मग थोडंसं गरम पाणी करून आणलं, कारण खाली ना सर्व काही कलरचे डाग पडलेले होते फरशीला. गरम पाणी केलं, त्यानंतर घासणी घेतली आणि घासणीने चांगलं रगडून सर्व काही कलर घासून काढला. तर फरशी वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतली मी नंतर. आणि बऱ्याच ताई म्हणतील की नवीन रूम आहे, नवीन रूममध्ये थोडासा गारवा जास्त असतो, पण हा रूम बांधून बरेच दिवस झाले आणि रूम बांधल्यापासून कडक ऊन पण पडतंय, त्यामुळे या रूममध्ये ना खूप गरम होतं. आणि छोटी रूम आहे त्यामुळे इतका पण गारवा नाही आहे, हवा अशी मोकळी येते घरामध्ये, पण थंडी नाही वाजत, थोडंसं गरमच होतं. तर वरती काही फॅन वगैरे लावलेला नाही आम्ही, अजून लाईट फिटिंग वगैरे सर्व काही बाकीच आहे रूमची. पण आता ह्या रूममध्ये ना तात्पुरती ट्यूबलाईट लावायची आहे. राहुलला एका भिंतीला मी कलर द्यायला सांगितला, तर त्याने पण छान कलर दिला. तर सर्व रूमला कलर देऊन झाल्यानंतर मग थोडा वेळ रूम आम्ही ना सुकू दिला आणि खालची फरशी पण मी ना कोरड्या कपड्याने आता सर्व काही व्यवस्थित पुसून घेते, क्लीन करून घेते. खरं तर हे सर्व काही आधीच करायला पाहिजे होतं, पण आम्हाला आहे ना दिवाळी फराळ करायचं होतं, त्यामुळे मग या कामाला काही वेळ जास्त मिळालाच नाही. त्यामुळे मग अचानकच सर्व काही धावपळीमध्येच होतं आहे. खिडकीची ग्लास, खिडकी सर्व काही स्वच्छ क्लीन करून घेतला. आता रूम पण एकदम मस्त झालेली होती आणि पूजाला संध्याकाळी आणायचं होतं. तोपर्यंत रूममध्ये जो काही कलरचा थोडाफार स्मेल होता तोही निघून गेलेला होता. आता वडील पण आलेले होते, तर वडील ना पहिले MSCBमध्ये होते, त्यामुळे मग त्यांना सर्व काही लाईटिंगचं फिटिंगचं काम येतं. तर त्यांनी स्वतःचं बोर्ड लावला भिंतीला आणि इथे खाट ठेवलेली लोखंडी पलंग, त्यावरतीच पूजाला इथे ठेवायचं आहे, कारण खालून शेक वगैरे द्यायला बरा पडतो पलंग. त्यामुळे मग दिवाण वगैरे काही ठेवत नाही आमच्याकडे, तर डिलिव्हरीनंतर पलंगावरतीच ठेवतात. आता गादी वगैरे बेड सर्व काही व्यवस्थित अंथरलं मी. रूमची तर सर्व काही तयारी झालेली होती, सजावट बाकीच होती. तर इथे ना सर्व काही फुलं आणलेले होते. राहुल मार्केटमध्ये गेला होता, तर त्याने ना भरपूर सारी फुलं आणली, वेगवेगळ्या प्रकारची, लाल, शेवंतीची, गुलाबाची, झेंडूची भरपूर फुलं आणली. आणि माझ्या मोठ्या सासूबाई पण आलेल्या होत्या, त्या पण फुलं वगैरे थोड्याशा तोडू लागल्या, खूप हेल्प केली त्यांनी पण आम्हाला. आणि माझ्या मदतीला आहे ना मोठ्या बहिणीची सून साक्षी आणि शेजारच्या ताईंची मुलगी दोघी पण आलेल्या होत्या. दोघींनी पण मला भरपूर हेल्प केली. आम्ही इथे गुलाबाच्या पाकळ्या, सर्व काही फुलांच्या पाकळ्या वगैरे करून घेतल्या आणि जे काही डेकोरेशनसाठी साहित्य लागत होतं ते सर्व काही मी त्यांना काढून दिलं. संपूर्ण हॉल एकदम चकाचक करून घेतला होता, पुसून घेतला. आणि हे बघा, आता एंट्रीची व्हिडिओ तुम्हाला येईलच लवकर, तर आम्ही कसं डेकोरेशन केलं, काय काय केलं सर्व काही तुम्हाला बघायला मिळेलच. आणि सर्व काही फ्लावरचंच डेकोरेशन घरामध्ये चालू आहे, कारण पूजेची इच्छा होती की छान अशी मस्त एंट्री व्हावी. तर तुम्हालाही माहिती आहे की मला असं साज सजावट करायला फार आवडतं आणि सर्वच जण काही ना काही कामामध्ये बिझी होते. सौरभ पण आलेला होता, पूजेचे पप्पाही काम करताय, ट्यूबलाईट लावताय भिंतीला. लाईट नाही आहे ना, त्यामुळे रूममध्ये थोडासा अंधार वाटत होता, तर त्यांना मी लाईट लावायला सांगितला. सौरभ पण आलेला होता, तो पण फुगे वगैरे व्यवस्थित लावत होता. राहुल पण कामात बिझी होता. आणि इथे ना जिना होता, तर जिना काढल्यानंतर भिंत खूप खराब झालेली होती ना, तर आम्ही पिस्ताच रंग या भिंतीला लावून दिला. संपूर्ण हॉलला द्यायचा होता, पण इतका वेळ नव्हता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही फक्त हा कॉर्नर आहे ना तोच फक्त कलर केला आणि इथे हा दिवाण ठेवला, जेणेकरून तिथे व्यवस्थित दिसेल बसायला वगैरे. आणि साक्षी इकडे ना भिंतीला छान अशी फ्लावरची रांगोळी काढते. तर इकडे पण देवघरासमोर, मंदिरासमोर पण छान तिने सजावट वगैरे केली. तर सर्व काही घरं सजवल्यानंतर खूप छान दिसत होतं. आता उंबरट्यावरती पण इथे मी ना सजावट करते, थोडीशी फ्लावरची रांगोळी वगैरे तिथे काढलेली दरवाजामध्ये. आणि सर्व काही फुलांचं आणि पंथ्यांचं डेकोरेशन आम्ही केलं, कारण माझ्यासाठी तर आजचा दिवस स्पेशल म्हणजे दिवाळीचाच होता, कारण माझा नातू घरी येणार होता आज. तर त्याच्या स्वागताची अशी मस्त तयारी चालू होती आमची. शिव आणि अंशू, सागर भाऊ, आई सर्वच जण आलेले होते. संध्याकाळची वेळ झालेली होती, बाहेर हनुमान चालीसा चालूच होती. तर लक्ष्मी येण्याची वेळ असते नाही, तर माझी इच्छा होती की पूजाला त्याच वेळेत आपण घरी आणावं, पण थोडासा उशीर झालाच होता. मला 8-8:30 वाजले होते तिला घ्यायला जायला.
मोठी बहीण पण आलेली होती. ओटा संपूर्ण आहे ना इथे ओला केलेला आहे, कारण आम्ही ओटा धुवून काढला, तिथे माती वगैरे पडलेली असते म्हणून. आणि पायरीवरती पण छान मस्त रांगोळी काढते, लक्ष्मीची पावलं वगैरे सर्व काही काढते. तर दिवाळी तर उद्या, पण आजच मी सर्व काही दिवाळीसारखी तयारी करते आहे. व्हिडिओ थोडासा तुम्हाला उशिरा येतो आहे दिवाळीच्या दिवशी, पण आमच्याकडे खूप जोराचा पाऊस झाला, त्यामुळे बाहेर काही इतकी मला रांगोळी काढायला वेळच मिळाला नाही आणि जमलंही नाही. पण आदल्या दिवशी मी ना ओट्यावर खूप छान मस्त रांगोळी काढली होती अशा प्रकारे. चला आता इथे ओट्यावर छोटीशी रांगोळी काढली मी, आणि जावई पण आलेले होते, ते पण फुगे वगैरे फुगवत होते, भिंतीला लावत होते. तुम्हाला माहितीच आहे त्यांना पण असं डेकोरेशन करायला फार आवडतं. हां तसं काढते, ठीक आहे. अंशू तू फुलं तोडायला का बरं नाही आली का ग? आम्ही बाळाला आणणार आहे अंशू. अंशू बाळाला आणणार आहे. आता बाहेर इथे लाकडी मोठी फळी ठेवलेली आहे, तर त्यावरतीच आम्हाला वेलकम नाव काढायचं होतं फ्लावर्सने. तर साक्षी आणि मी आम्ही दोघी पण काढतोय. घरातलं डेकोरेशन जवळपास होतच आलेलं होतं, आणि बाहेर लाईट थोडासा कमीच आहे, कारण लाईट लावायला इतकी सोय नव्हती, आणि त्यामुळे मग म्हटलं चला आता एक लाईट चालू होता त्याच्यामध्येच आम्ही हे सर्व काही करतोय. तर या फळीवरती ना छान असं मस्त वेलकम नाव काढलं, डेकोरेशन वगैरे केलं, कारण ओटा पण ओला होता ना, त्यामुळे मग एका साईडला इथेच सर्व काही ही सजावट केली आम्ही. तर साक्षीने पण मला भरपूर मदत केली. वेलकम नाव तिनेच काढलं फुलांनी, आणि मी बाकीची थोडीशी कडेकडेची फ्लावर्सची सर्व काही रांगोळी काढली. बराच वेळ गेला आमचा सर्व काही करायला, पण हे सर्व काही करण्यामध्ये एक वेगळाच आनंद होता, खूप छान वाटत होतं. रूममध्ये ना छोटीशी कलश पूजा केलेली मी. गुरुजींना विचारलं होतं मी, तर त्यांनी जसं मला सांगितलं त्या प्रकारे मी केलं. कारण बऱ्याच ताई बोलल्या की नवीन रूम आहे, पूजाला नवीन रूममध्ये ठेवताय, तर रूमची थोडीफार पूजाही करून घ्या. तर म्हणून मग इथे मी ना छोटीशी कलश पूजा करून घेतली, आणि धूप अगरबत्ती पंती सर्व काही लावलं. आणि अंशू पण माझ्या जवळ बसलेली, ती पण बघत होती. तर सर्व काही छान असं मस्त सर्व रूममध्ये ना धुपाचा धूर झालेला होता, म्हणजे रूममध्ये ना छान अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि हे बघा भिंतीला आहे ना सर्व छान असं मस्त डेकोरेशन लावलेलं होतं, आणि फुगे पण लावण्याचं काम चालू होतं. तर सागर मामा हे आलेला होता, तर तोही फुगे फुगवण्याचं काम करत होता. प्रत्येकजण काही ना काही काम करत होतं. शिवंशू मस्त मजा बघत होते, आणि ते फुगे फुगवण्याचं मशीन आणलेलं आहे, त्या मशीनद्वारे सर्व काही फुगे आम्ही फुगवले आणि सर्व फुगे लावले. तर राहुलचा फ्रेंड पण आलेला आहे, तर त्यांनी सर्वांनी मिळून ही रूमची सजावट केली.
घरातली सर्व काही सजावट डेकोरेशन झालेलं होतं आणि बाहेर आहे ना 4 व्हीलर होती सागर दादाची, त्याला थोडेसे बलून लावायचे होते, थोडेसे नावं वगैरे लावायची होती, कारण पूजाला आणि बाळाला आणायची वेळ झालेली होती, संध्याकाळची वेळ झालेली होती. तर म्हटलं चला आणायच्या आधी इथे दरवाजामध्ये मस्त पणत्यांची रोषणाई करू. तर घरामध्ये पण मी सर्व काही पणतीच लावलेल्या होत्या, कारण दिवाळी होती. तर नरक चतुर्दशीलाच आपण पूजाला घरी आणलं आहे. तर आदल्या दिवशी अमावस्येला सुरुवात झालेली होती आणि दिवाळीच्या दिवशी पण अमावस्या होती, तर दोन्ही पण दिवस शुभच होते. हाय, चला आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि लाडक्या भाच्याचं मामाच्या घरी स्वागत, आगमन, सर्व काही तयारी झाली आमची. छान असं मस्त फ्लावरचं डेकोरेशन केलेलं आहे पूजेसाठी, पूजेच्या काळासाठी. तर नक्की बघा, संपूर्ण एंट्रीचा व्हिडिओ तुम्हाला रीलवरती बघायला मिळेलच. आता आम्ही काय काय तयारी केली सर्व तुम्हाला दाखवते. पणती लावून घेते आधी मी घरात. कुंकवाचं पाणीही केलं इथं आम्ही. हळूहळू हळूहळू, लोटू नको रे, भंगार नाही रे ती. आणि चला चला पूजा दीदीला बाळाला घ्यायचंय, निघा निघा ना गाडीत. अंशू, पूजा दीदीच्या बाळाने काय केलं होतं? तुझं बोट धरलं होतं. कोणतं बोट? असं पक्क धरलं होतं का? काय म्हणत होतं ग ते? काय म्हणत होतं बा? घरी नाही जायचं का? घरी जायचं म्हणत होतं. म्हणजे तुला म्हणत होता का घरी नको जाऊ? चला चला आता या पुढचा पार्ट जो तुम्हाला लवकरच येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, सर्वांना गुड नाईट, शुभरात्री.